हाय स्टुडंट, मी प्राध्यापक सवायकर. मी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहो. तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की महाराष्ट्र बोर्डने तुमच्यासाठी बायो विषयामध्ये खूप सारे चेंजेस केलेले आहेत. बायो केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स. आता हे जे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये 12th साठी जो महत्त्वाचा पहिला चॅप्टर तुमच्या डिस्कशनसाठी जो आहे तो आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. आता हा टॉपिक जो आहे हा टॉपिक तसा पाहिलं तर जुन्या सिलेबसमध्ये पहिल्या बायो पार्टचा शेवटचा भाग होता. इथं तुम्हाला हा पहिला टॉपिक डिस्कशनसाठी घेण्यात आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा टॉपिक जो आहे खूप सुंदर असा डिझाईन करण्यात आला जेणेकरून आपण NCERTच्या मुलांना कॉम्पीट करून आणि CET किंवा नीटमध्ये आपले चांगले स्कोर येण्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो डिझाईन करण्यात आलेला आहे. आता या टॉपिक विषयी जास्त न बोलता ॲक्च्युअल विषयाला मी हात टाकत आहे. या विषयामध्ये आपल्याला पाहायचं आहे रिप्रोडक्शन पाहायचं लोअर आणि हायर प्लांटमध्ये. लोअर प्लांट जसे की अगदी ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स आणि हायर प्लांट जे आहे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होते त्याच्याबद्दलची माहिती. आता हा रिप्रोडक्शन नावाचा जो काही टॉपिक डिस्कशनसाठी आहे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक समजला जातो. कशासाठी तर फॉर द कंटिन्युटी ऑफ लाईफ. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की सगळ्यांचा एक विशिष्ट पद्धतीचा लाईफ स्पॅन असतो. जसे की मनुष्याचा लाईफ स्पॅन हा 100 वर्षाचा असेल किंवा बाकीच्या प्राण्यांचा सुद्धा किंवा प्लांटचा सुद्धा लाईफ स्पॅन हा स्पेसिफिक असतो. तर हा लाईफ स्पॅन त्यांच्या आकाराशी संबंधित नाही आहे. उदाहरण म्हणून जर मला सांगायचं झालं तर पोपट आहे, पॅरट आहे आणि बेसिकली वेन वी जस्ट गो फॉर द क्रो म्हणजे कावळ्यासाठी जर गेलो दोघांची साईज वेट वगैरे सेम आहे. पण कावळा जो आहे हा कावळा जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत जगू शकतो आणि पोपट जो आहे किंवा पॅरट जो आहे तो 140 वर्षापर्यंत जगतो. त्याच पद्धतीमध्ये मला कंपॅरेटिव्ह सांगा वाटेल किंवा मँगो ट्री जे आहे याचा लाईफ स्पॅन पीपल ट्री जी आहे किंवा वडाचं जे झाड आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे. ही गोष्ट सुद्धा मला सांगायची म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमची साईज ही त्याच्या आयुष्याशी संबंधित नसते. या सगळ्या टॉपिकला उघड करण्यासाठी मी तुम्हाला आजचा टॉपिक शिकवणार आहे ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. तर प्लांट पॉईंट ऑफ व्ह्यूनं म्हणजे बॉटनी पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये स्वतःच्या स्पेसिसला कंटिन्यू ठेवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी कशा पद्धतीमध्ये ते प्रयत्न करतात त्या दिशेचं ते पाऊल आहे. या पद्धतीचे लेक्चर तुम्हाला पुन्हा शूट करण्यासाठी तुम्ही मला यूट्यूबच्या सवायकर सर ई बाय क्लासेस नावाच्या लिंकला तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता आणि त्याच्या थ्रू मला तुम्ही फॉलो करू शकता. मला ही गोष्ट माहीत आहे की कोरोनामुळे मॅक्झिमम क्लासेस म्हणजे सर्वच क्लासेस जे आहेत आणि जवळपास एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती ठप्प झालेली आहे. आपल्याला काही करून आपल्या वेळेचा उपयोग झाला पाहिजे किंवा त्याचा प्रॉपर यूज झाला पाहिजे त्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. सो केम टू द पॉइंट. Look at that. Reproduction is the magical process of production of young ones like the parrot. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो. आता आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो त्याचप्रमाणे कोणतंही झाड जे आहे त्याला जे फळ येतात त्याच्यातल्या बिया पूर्ण जमिनीमध्ये लावलेल्या त्याच पद्धतीचे फळं त्याच पद्धतीचे प्लांट जे जन्माला घालत असतात. तर मला हीच गोष्ट सांगायची आहे किंवा रिप्रोडक्शन ही मॅजिकल प्रोसेस असं मी इथं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे मी इथं मॅजिकल प्रोसेस तुम्हाला म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्याच प्रोजेनीला ते काय करत असतात जन्माला घालत असतात. आता आपल्याला ही गोष्ट जी आहे ती बेसिकली लक्षात घ्यायची आहे आपल्याला किंवा काही महत्त्वाचे पॉईंट लिहून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. बघा आपल्याला रिप्रोडक्शन नावाचा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी तुम्हाला हा
पॉइंट सांगितलं. रिप्रोडक्शन इज द मॅजिकल प्रोसेस ऑफ द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक दॅट ऑफ द पॅरेंट. Reproduction is the essential process. It leads to the continuation of species as well as maintain the continuity of life. आता ज्या गोष्टी आपण बोललेल्या आहोत त्याच्या संबंधित मी तुम्हाला सांगितले की रिप्रोडक्शन अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये स्पेसिस कंटिन्युएशन आहे. आता तुम्ही अशा पद्धतीच्या लाईफस्टाईलमधून पुढे जात असता की तुमचा जन्म होतो, तुम्ही मॅच्युरिटी गाठता, त्याच्यानंतर लग्न वगैरे करणार, मुलं बाळ होतील आणि त्याच्यानंतर तुमची डेथ होऊन जाईल. पण मुलं बाळ जन्माला घालणे ही जी आहे इट इज द प्रोसेस ऑफ कंटिन्युटी ऑफ लाईफ. ईच ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. आता एक लक्षात घ्या, काही ऑर्गॅनिझम हायर आहेत तर काही ऑर्गॅनिझम कसे आहेत, लोअर ऑर्गॅनिझम तुम्हाला पृथ्वीवर पाहायला मिळतात. तर या दोघांच्या मध्ये सुद्धा रिप्रोडक्शन किंवा कंटिन्युटी ऑफ लाईफची वेगळी पद्धत तुम्हाला पाहायला मिळते. आता बघ ह्या पद्धती ऍक्शन मध्ये कोणकोणत्या आहेत, तर दिस इज बेसिकली द मेथड दॅट यू नो जनरली फॉल इनटू द टू इम्पॉर्टंट कॅटेगरीज असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सांगण्यात आलेली आहे तर ती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांनी दिलेलं आहे. आता बघ असेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीचं असते त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो किंवा सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर इथं जो काही महत्त्वाचा भाग त्यांनी दिलेला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पर्म आणि ओवा जो असतो या दोघांचं पार्टिसिपेशन तुम्हाला पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये पार्टिसिपेशन नसतं आणि तरी सुद्धा ऑर्गॅनिझम जो आहे त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेला जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. बघा आता असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सेक्स सेल जे आहेत ते एकमेकाला फ्यूज होत नाहीत आणि सेक्स सेल्स एकमेकाला फ्यूज न होता सुद्धा ऑर्गॅनिझम डेव्हलप होत असतो. हे इनिशियल ऑर्गॅनिझम जे आहे ज्यांच्यामध्ये जास्त प्रगती नाही झालेली अशा ऑर्गॅनिझम मध्ये ते ऑर्गॅनिझम त्या पद्धतीमध्ये डेव्हलप होतात. इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेन. एक लक्षात घे, याचा फायदा हा आहे की जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेन जन्माला येते. म्हणजे आपण जर आता या वेळेला जर मी जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम म्हणत आहे तर सिम्पली इट इज क्लोन. काय आहे हे? क्लोन. फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम इनहेरिट द जीन्स टू द पॅरेंट. सच मॉर्फोलॉजिकली अँड द जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज द क्लोन. त्याला काय म्हटलं जाते? त्याला क्लोन असं म्हटलं जाते. ही गोष्ट लक्षात घ्या. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही फायदे आहेत तर काही तोटे सुद्धा आहेत. तो फायदा आणि तोटा आपण सध्या डिस्कस नाही करणार. पुन्हा एकदा मी तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन नावाचा टॉपिक जो आहे तो तुम्हाला समजावून सांगत आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं. सरळ सरळ साध्या भाषेमध्ये जर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इज दोज रिप्रोडक्शन इन विच व्हॉट हॅपन देयर इज नो पार्टिसिपेशन ऑफ द स्पर्म अँड ओवा. याच्यामध्ये स्पर्म आणि ओवाचं पार्टिसिपेशन नाही आहे. स्टील द ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म. Still the organisms are formed. This organism is genetically identical. Look at that. What I want to say, this organism is morphologically and genetically identical. Simply that particular type of topic we call as the clone. Clone त्याला आपण म्हणू. आता याला घेऊनच आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, पुढे जायचं आहे आणि तुम्हाला हा टॉपिक जो आहे चांगल्या पद्धतीमध्ये जो आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं काय आहे, त्याच्या अलग अलग पद्धती कोणकोणत्या आहेत. बघा आता ऑर्गॅनिझम चूज टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द डिफरंट मेथड. आता ह्या मेथड कधीतरी ऐकले असेल तुम्ही. या मेथड 5वी पासून शिकवल्या जातात. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. पण एक लक्षात घ्या की 11 12 थोडेसे स्पेसिफिक टाइप मध्ये शिकवले जातात कारण त्याच्यावर क्वेश्चन जे आहेत ते नीट मध्ये विचारले जातात. याच्यामध्ये काही वेग जे आहे जसं फ्रॅगमेंटेशन मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या गोष्टीचे तुकडे होणे किंवा तुकडा पडून बाजूला होणे तर त्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. तुम्हाला मी तीच गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे की जेव्हाही तुम्हाला 5व्या वर्गापासून 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत शिकवले जाते तर तुम्हाला स्पायरोगॅयडाचं एक्झाम्पल घेतले जाते किंवा स्पायरोगॅयडामध्ये फ्रॅगमेंटेशन नावाच्या पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. तर फ्रॅगमेंटेशन जे आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इनटू द फ्रॅगमेंट ड्यू टू द वन ऑर मोर बेसिकली द
रिझन्स जो स्पायरोगॅरा आहे त्याचे खूप सारे तुकडे झाले, तर तितक्या तुकड्यापासून इथं हा स्पायरोगॅराचा एक ऑर्गॅनिझम आहे, याच्यापासून जितके तुकडे होते तितके ऑर्गॅनिझम त्याच्यापासून डेव्हलप झालेले जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतात. आता सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो बडिंगचा आहे. पहिला टॉपिक मी तुम्हाला फ्रॅगमेंटेशनचा स्पायरोगॅराचा सांगितलेला आहे. आता मी तुम्हाला जो टॉपिक शिकवत आहे तो आहे बडिंगचा. तुम्हाला बोर्डच्या बुक मध्ये सुद्धा ही डायग्राम, सुंदर अशी डायग्राम दाखवण्यात आलेली आहे. इथे मी एक टिपिकल ईस्ट सेल जे आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे. ईस्ट ही युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. इट बिलॉंग्स टू द किंगडम फंगाय. तर त्याच्याबद्दल आपण बोलत आहे. तर लक्षात घ्या, it is most common method of asexual reproduction in the unicellular yeast. Usually it takes place during the favorable condition by the production of one or more outgrowth. तर याच्यामध्ये काय होते की बा ही जी सेल आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की छोटीशी आउटग्रोथ इथे डेव्हलप झालेली, याला बर्ड असं म्हटलं जातं. ही जी बर्ड आहे तर ही बर्ड, न्यू बर्ड जी आहे ही या ऍक्च्युअल पॅरेंट बॉडी पासून काय होतात, इट जस्ट मेक द चेन ऑफ बर्ड अँड इट गेट डिटॅच फ्रॉम दॅट टू फॉर्म द न्यू इंडिव्हिज्युअल. आता हे जे आहे ही बर्ड काय होते, ही खाली पडून याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होते. पुन्हा यांना अशा पद्धतीमध्ये बर्ड जे आहे त्या बेसिकली लागत असतात आणि या पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट होते. मी दोन महत्त्वाचे मुद्दे किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन नावाचे टॉपिक जे आहे ते तुम्हाला शिकवले. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये लक्षात घ्या, पहिली मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे फ्रॅगमेंटेशन. कशामध्ये होते, स्पायरोगॅरामध्ये. आणि सेकंड मेथड जी आहे ती मी फंगायमध्ये युनिसेल्युलर युकॅरियोटिक सेल ईस्ट मध्ये सांगितलेली आहे. ईस्टचं तुम्हाला नाव माहित असेल, ईस्ट हॅव्हिंग दी बेसिकली बायोनॉमियल नेम सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी. याला बेकिंग ईस्ट वगैरे जे आहेत त्या ते नावानं सुद्धा ओळखले जाते आणि याचं कमर्शियल व्हॅल्यू सुद्धा खूप जास्त आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट मेथड आहे ती स्पोर फॉर्मेशनची. इथे एक्झाम्पल आपण क्लायमॅटोमोनासचं घेत आहे. क्लायमॅटोमोनास मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय द फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर सेल. ह्या ज्या आहेत ह्या झूस्पोर सेल आहेत. कोणत्या, त्या झूस्पोर नावाच्या सेल तुम्हाला पाहायला मिळतात. ह्या ज्या आहेत ह्या मोटाईल असतात. ह्या असतात ह्या मोटाईल, म्हणजे अलॉंग विथ दी वॉटर करंट दे मूव्ह हिअर अँड देअर. तर यांच्या मदतीने जितक्या ठिकाणी जातील तितक्या ठिकाणी ज्या फेवरेबल कंडिशनला डिपॉझिट होतील त्या ठिकाणी याच्यापासून अशा पद्धतीची सेल जी आहे ती डेव्हलप झालेली पाहायला मिळतात. याच्या आतल्या भागामध्ये याचं मल्टिप्लिकेशन होत असते. ही जी आहे ही मदर सेल आहे. कोणती आहे ही, मदर सेल. या मदर सेल मध्ये आतल्या भागामध्ये बेसिकली झूस्पोर फॉर्मेशन झालं आणि या झूस्पोर फॉर्मेशनच्या मदतीनं खूप सारे झूस्पोर जे आहेत त्याच्यातून रिलीज होतात बाय ब्रेकिंग ऑफ दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ वॉल अँड जस्ट गेट फ्रीली रँडमली go everywhere and get deposited to form the mother-like structure again for the continuity of life. आता एकूण तीन मेथड झालेल्या आहेत, फ्रॅगमेंटेशन, बडिंग आणि तिसरी मेथड जी आहे ती झूस्पोर फॉर्मेशन नावाची पद्धत आपण पाहिलेली आहे. ऑर्गॅनिझमचे नाव आहे फ्रॅगमेंटेशन. जे आहे फ्रॅगमेंटेशन तुम्हाला पाहायला मिळते कशामध्ये, स्पायरोगॅरामध्ये. When we just go for the next one, that is the budding that is very commonly found in case of the yeast. मी तुम्हाला दुसरे अल्टरनेट एक्झाम्पल सुद्धा सांगू शकतो की हायड्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं बडिंग तुम्हाला पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये बर्ड फॉर्मेशन, बर्ड ही त्याच्या ऍक्च्युअल पॅरेंट बॉडी पासून डिटॅच होते आणि डिटॅच झाल्यानंतर त्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट मेथड जी आहे ती स्पोर फॉर्मेशनची आहे. स्पोर फॉर्मेशन मध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत असेल की एक मदर बॉडीच्या आतल्या भागामध्ये काही महत्त्वाचे स्पोर तयार होतात. ते फ्रीली पाण्यामध्ये पोहू शकतात म्हणून याला झूस्पोर असं म्हटलं जातं. इट जस्ट बिहेव जस्ट लाईक दॅट ऑफ द ॲनिमल. दॅट्स वाय हॅव्हिंग द नेम झूस्पोर. इट जस्ट मायग्रेटेड एव्हरीवेअर इन द वॉटर. व्हेनेवर they attach to somewhere that having the favorable condition, they are developed into a mother like structure and again the zoospore formation is take place there. आता याच्यानंतर जी महत्त्वाची मेथड आपल्याला पाहायची आहे तर ती महत्त्वाची मेथड जी आहे ती बायनरी फिशनची मेथड आहे. या बायनरी फिशन मध्ये तुम्हाला लक्षात घ्या की बायनरी फिशन इज व्हेरी कॉमन अमंग द बॅक्टेरिया as well as in case of the amoeba, proteus that you know.
तर याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे की बायनरी फिशनना दोन इक्वल भाग जे आहेत ते झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. दिस इज वन ऑफ द मेथड बाय विच द मल्टिप्लिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इज टेक प्लेस. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जितक्याही मेथड शिकवत आहे ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या सब टाइप्स आहेत. फ्रॅगमेंटेशन, त्याच्यानंतर बडिंग, त्याच्यानंतर झू स्पोर फॉर्मेशन किंवा स्पोर फॉर्मेशन, आणि ही जी आहे ती बायनरी फिशन तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला दिस इज टिपिकली द amoeba that you know, very common organism that you know, that is from the 5th standard. You are quite aware with that. This is the mother cell, it leads to form two daughter cell. It is very essential for the continuity of life. Then we just go for the next one, that is the conidia formation. Most of you are quite aware with this particular type of diagram. This is the penicillin. Penicillin, in which what happened, look at the spore formation that you take there, that we call as the conidia. What we call this particular type of wall structure, that we conidia. We just zoom out this particular type of structure. What the important thing that happened there, this is basically the body of the look at that, this is the body that you know actually of penicillium. And what happened there, there is a conidia formation is take place. Here the nucleus that undergo the division to form the conidia like structure, and they get multiply in this fashion. So multiplication is take place there. When this particular type of part get detached there, it basically leads to the new penicillin. एक लक्षात घ्या की याच्यामध्ये सुद्धा त्याच्या पॅरेंट बॉडी पासून कोनेडिया हे व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर बाजूला पडते आणि त्याच्यापासून नवीन महत्वाची नवीन ऑर्गॅनिझम जो आहे तो डेव्हलप झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर महत्वाचा भाग डिस्कशनसाठी हा आहे की गेमेल फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे की गेमेल फॉर्मेशन इन द स्पॉन्जेस. दिस इज द बेसिकली कॅरेक्टरिस्टिक दॅट यू फाइंड अमंग द फ्रेश वॉटर स्पॉन्जेस. एक लक्षात घ्या की फ्रेश वॉटर स्पॉन्जेस बद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला माहित असेल की बाबा पावसाळा झाल्यानंतर जेमतेम जे काही डबके वगैरे जे असतात, जे पॉन्ड असतात, त्यांच्यामध्ये पाणी हे साधारणतः किती दिवसासाठी राहते किंवा किती महिन्यासाठी राहते. खूप जास्त खोल खड्डा असेल तर त्याच्यामध्ये हार्डली 6 महिन्यापर्यंत पाणी राहत असते, पण 6 महिन्यामध्ये ते सुकून जाते आणि 12 महिने तिथं पाणी राहत नाही. अशा वेळेस त्याच्यामध्ये असलेल्या जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होत असतो. पाणी असल्या तर पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवांचं अस्तित्व राहते, जसे की फिशेस आहेत. पण मी तुम्हाला हे सांगते की तिथं अशा पद्धतीचे सुद्धा स्पॉन्जेस आहेत की जे स्पॉन्जेस स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवतात. याच्या विशिष्ट पद्धतीचं गेमेल फॉर्मेशन नावाच्या पद्धतीने ह्या ज्या आहेत त्या डॉर्मंट स्टेज तुम्हाला पाहायला मिळतात. जोपर्यंत फेवरेबल कंडिशन मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीमध्ये स्वतःच्या भोवताली ते विशिष्ट पद्धतीचं आउटर मेम्ब्रेन जे आहे किंवा आउटर मेम्ब्रेन ते तयार करतात. दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ मेम्ब्रेन इज बेसिकली सिंथेसाइज्ड बाय द सेल दॅट यू नो द archaeocytes. Archaeocytes secrete the basically outer membrane that plays a significant role to survive in the extreme environmental condition. ज्याला डॉर्मन्सी पिरियड सारखं कंडिशन जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळतं. दिस इज बेसिकली इन केस ऑफ द स्पॉन्जियला, and this is basically that is in case of the Ephidatia. This is a freshwater sponges that you know where the gamel formation is take place. Dear student, these are the various method of asexual reproduction. Apart from that, की याच्यामध्ये एक महत्त्वाची मेथड सुद्धा आहे की ज्याला रिजनरेशन असं म्हटलं जातं. प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये, प्लॅनेरिया मध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीच्या रिजनरेशन फिनॉमिनॉन पाहायला मिळतात. समजा उदाहरण घ्या की प्लॅनेरियाचे 3-4 तुकडे केले आपण, तर 3-4 तुकडे केल्यानंतरही त्याच्यापासून तितके प्लॅनेरिया डेव्हलप होतात आणि दे हॅविंग दी हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. एक लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये हाय पॉवर ऑफ रिजनरेशन आहे. जितके तुकडे करसाल तितके ऑर्गॅनिझम त्याच्यापासून डेव्हलप झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. दॅट इज ऑल अबाउट टुडे सो फार. थँक यू व्हेरी मच.